सोलापुरातील आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एबीपी माझाच्या बातमीची दखल घेण्यात आली। एबीपी माझाच्या महापालिकेचे महामुद्देमध्ये जी बातमी दाखवण्यात आलेली होती त्याची दखल या बैठकीत घेण्यात आली। यात एबीपी माझाने सोलापुरातील जलशुद्धीकरण प्रकल्पाचा मुद्दा मांडला होता। पाकणीतील प्रस्तावित जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी वन विभागाची जमीन देण्यात आली, परंतु जमीन संपादित न झाल्याने प्रकल्पासाठी 1.5 वर्ष लागणार आहे। भाजप आमदार देवेंद्र कोठेंनी हाच मुद्दा बैठकीत मांडला। या मुद्द्यावर बैठकीत बराच वेळ चर्चा झाली। लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सूचना केलेल्या आहेत। सर्वप्रथम मी एबीपी माझाचे आभार मानतो की सोलापूर शहराचा जो ज्वलंत पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे तो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडला। मी देखील आमदार झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनामध्ये पाणी पुरवठ्याच्या विषयावरती बोललो। त्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 89 कोटी रुपये जे थकलेले होते ते सुद्धा GR काढून ते पैसे वितरित केलेले आहेत। आणि आपण काल एबीपी माझाच्या माध्यमातून ही सगळी बातमी प्रसारित केली होती। आज बैठकीमध्ये याबाबत चर्चा झाली। पालकमंत्री महोदयांनी देखील ही वन विभागाची जमीन जी रक्कम वन विभागाला भरायची आहे ती महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यासाठी निश्चित प्रयत्न केला जाईल। ही समांतर वाहिनी झाल्यानंतर गावाच्या पाणी पुरवठ्यामध्ये जो काही तफावत आहे ते भरून निघेल का? किमान 3-4 दिवसांनी पाणी येतं ते अंतर कमी होईल का? हा विषय महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये काही गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये जो WTP प्लॅन जो विषय आहे त्याच्या जमिनीचा विषय, वन खात्याच्या जमिनीचा विषय आहे, त्याची अडचण आहे। त्यामुळे तो प्लॅन बसवेपर्यंत याच्यामध्ये सुधारणा होणं तसं पॉसिबल नाही असं प्रशासनाचं म्हणणं आहे। आणि वास्तविक तो विषय तातडीने मार्गी निघण्याची आवश्यकता आहे। मी स्वतः प्रशासकीय पातळीवर याचा फॉलोअप घेईन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।